एक भिकार संपादक इकडे राहतो, त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे एक भिकाराडा संपादक राहतो म्हणे. नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं. आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तुरुंगातून बाहेर आलो आम्ही. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालडी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो, त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम 2 मारोगे हम 4 मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं. याने काय कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाही आहे. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि सुनील राऊतांचा विजय 100% त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. त्यांना किती मताधिक्य मिळेल वगैरे तुम्ही ठरवायचं आहे. पण तरीही काही लोकांची खुमखुमी जात नाही. त्यांच्या विरुद्ध एक तो उमेदवार मिळत नव्हता. बकरा मिळाला नाही, बकरी केली. आता बकरी आली म्हणून काय निवडणूक आयोगानं आपल्यावरती खटला दाखल केला. आता बकरी हा काय अनपार्लिमेंटरी शब्द आहे का? आपण म्हणतो बळीचा बकरा केला, आता बाई आली तर बकरी केली. महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणी 40 गद्दार जिथे आहेत तिथे हे बकरे कापले जाणार आहेत. पण मगाशी मी म्हणालो ना, हरण्याची खुमखुमी काय जात नाही काही लोकांची. सुनील राऊतांना किंवा आम्हाला, विशेषतः मला त्रास देण्यासाठी ते कोण कोण आले. काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला. हा नाचा आमचा पराभव करणार. हा गोविंदा. त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेतच इथे. आणि कोण आलं होतं? पोपट, सुपारीबाज. सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला. 2 वेळा आले इथे. मी म्हणतो कशा करता आले ते इथे? 2दा आले. 2दा म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले. देवेंद्र फडणवीसच्या. येऊ द्या ना, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो. पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर? तर राऊतांवर. सुनीलवर पण नाही, माझ्यावरच. माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना. नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात. अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात. राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे. राज ठाकरे असं म्हणाले इथे,
इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे. बरोबर आहे. नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय. बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता, हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवरचं. बरं, ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली. त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत. ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा. दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची, अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे. परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी, माझ्यासाठी खुर्ची. मला कारणच कळलं नाही. राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे. मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी, खटाखाट. काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही कधी. आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही. आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. आम्ही जाताना, ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबातून बाहेर आलो आम्ही. हा भगवा असा कडकवत आलो आम्ही असा आणि गेलो असा असा असा. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय?